पुण्यातील कोथरूड येथे गोळीबार केल्यानंतर गुंड निलेश घायवळ हा परदेशामध्ये पळून गेल्याची माहिती समोर आलेली आहे। सध्या निलेश घायवळ हा पोलिसांच्या हातामध्ये सापडलेला नाहीये, मात्र निलेश घायवळ याच्या गँगमधील जे सक्रिय सहभाग असलेले गुंड असतील, गुन्हेगार असतील, यांना मात्र पोलीस एक एक करून अटक करतात आणि याच्यामध्येच निलेश घायवळ याचा नंबरकारी असलेल्या अजय सरोदे याला पोलिसांनी आता अटक केलेली आहे आणि त्याच्या तपासामध्ये एक धक्कादायक माहिती सुद्धा समोर आलेली आहे। याविषयी अधिक जाणून घेऊया। आपल्यासोबत डीसीपी संभाजी कदम सर आहेत। सर, अजय सरोदे नेमका कोण आहे निलेश घायवळचा आणि त्याच्या अटक केल्यानंतर तुम्ही जी झाडाझडती घेतलेली आहे त्याच्यामध्ये काय आढळून आले? निलेश घायवळच्या जी गँग आहे त्या गँगमधले लोकांवरती 4 मोके दाखल आहेत। याच्यामधले प्रत्येक आरोपीला पोलीस शोधत आहेत आणि अटक करत आहेत। आतापर्यंत बऱ्यापैकी आरोपी अरेस्ट झालेले आहेत। 29 तारखेला यातील 2 आरोपी जे आहेत अजय सरवदे आणि बट्टया चौधरी, या दोघांचं लोकेशन आपल्याला गंगापूर कर्नाटक या ठिकाणी मिळालं होतं। कोथरूड पोलिसांची टीम त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी दोघांना अरेस्ट केलेलं आहे। अरेस्ट केल्यानंतर याची अजय सरवदे जो आहे हा राहणारा कोथरूडचा आहे। त्याच्या हाऊसमध्ये आपल्याला काही वेपन आणि काही ॲम्युनिशन जे आहे राऊंड्स, जवळपास 400 राऊंड्स त्या ठिकाणी मिळाले। तपासामध्ये अजूनही निष्पन्न झालं की याच्यामध्ये जवळपास 150 जे राऊंड आहेत ते राऊंड त्यांनी त्याचे साथीदार जो आहे निलेश घायवळ आणि त्याचे बाकीचे जे गँगचे मेंबर्स आहेत त्यांनी मागच्या बैलपोळ्याच्या दरम्यान त्याच्या गावी जे आहे सोनेगाव खर्डा या भागात त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी फायरिंग केलेलं आहे, अशी माहिती आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे। त्याप्रमाणे पुढचा तपास आता पोलीस आपण करत आहेत। याच्यामध्ये लायसन्सच्या संदर्भामध्ये आणि त्याच्या बाकीच्या गोष्टी संदर्भामध्ये पोलीस चौकशी करत आहेत। याच्यामध्ये काही अनियमित असतील किंवा काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा पोलीस एक कठोर कारवाई करेल। बैलपोळ्याला जे राऊंड फायर करण्यात आलेले आहेत ते एकाच वेळी 150 राऊंड फायर केलेले आहेत। आता हे तपासाचा पुढचा भाग आहे। आरोपी एकूण त्या तपासामध्ये आपल्याला माहिती मिळाली की यातील जवळपास आपल्याला जे राऊंड मिळाले आहेत 400 राऊंडपैकी काही राऊंड्स, बऱ्यापैकी राऊंड्स त्यांनी फायर केलेले आहेत आणि हे त्याच्या साथीदारासोबत निलेश घायवळ आणि बाकी त्याच्यासोबत त्यांनी त्या गावामध्ये जाऊन फायरिंग केलेली अशी आपल्याला आरोपीकडून माहिती मिळते। सर, हे नेमके आता काडतुसं नेमकी कुठून आणलेले आहेत याचा काही शोध लागलेला आहे का? एकाच वेळी इतके काडतुसं जवळ असणे? त्यांनी ते खरेदी केलेले आहेत ॲम्युनिशन फॅक्टरीमधून, तर त्याचा सुद्धा तपास पोलीस करत आहेत। तर लायसन्सवर त्याला वेपन लायसन्सवर त्यांनी ती खरेदी केलेली आहेत। जे त्याला लायसन देण्यात आलेलं आहे ते जानेवारी 2024 रोजी देण्यात आलेलं आहे। तर काय नेमका हा प्रकार आहे? कारण की निलेश घायवळच्या गँगमधला तो असताना सुद्धा त्याला परवाना कसा मिळाला असा प्रश्न उपस्थित होतोय। या सर्व प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस करत आहेत आणि या चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे पुढची कारवाई याच्यात केली जाईल। काय चुकीचा ॲड्रेस देऊन त्यांनी हे वेपन मिळवले सर? काही प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे, पण त्या अजून माहिती आपल्याला येणं बाकी आहे। त्याच्यात जर माहिती जर चुकीची असेल किंवा काही गोष्टी अल्टर केल्या असतील, काय फोर्जरी केली असेल किंवा काही चुकीच्या गोष्टी जर त्यांनी सबमिट केल्या असतील त्याच्यावरती 100% कारवाई केली जाईल। त्यामध्ये जे कोणी पोलीस अधिकारी असतील किंवा ज्यांनी पासपोर्ट बंदूक पिस्तूल देण्यामध्ये मदत केलेली असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल। त्या प्रकरणामध्ये सध्या इन्क्वायरी सुरू आहे। इन्क्वायरीमध्ये ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्या आपल्याला नंतर कळून देतील। सर, दुसरं निलेश घायवळ हा अजूनही सापडत नाहीये, सचिन घायवळ सुद्धा सापडत नाहीये। तर काय नेमकी तुमची तपासाची गती आहे आणि आता त्याला निलेश घायवळ याला रेड कॉर्नर नोटीस सुद्धा बजावली जाणार आहे का? त्याची प्रक्रिया काय चालू आहे? ह्या गुन्ह्यातले ह्या जी गँग आहे प्रत्येक आरोपीला याच्यामध्ये अटक केलं जाईल। आता बरेच आरोपी याच्यामध्ये अरेस्ट आहेत। जे वॉन्टेड होते मागच्या 2-3 दिवसापूर्वी त्यांना अरेस्ट केलं, त्याच्याकडून ह्या गोष्टीनंतर निष्पन्न झालेल्या आहेत। जे बाकी आहेत निलेश घायवळ असेल, सचिन घायवळ, ह्या दोन्ही आरोपींना सुद्धा पोलीस कायद्याच्या कचाट्यामध्ये 100% आणतील। तर निलेश घायवळला जे इथं आणण्यासाठी जे काही लिगल प्रयत्न आहेत ते पोलिसांनी ऑलरेडी सुरू केलेले आहेत। सचिन घायवळ आणि बाकी जे अजून बाकी आरोपी राहिलेले आहेत त्यासाठी वेगवेगळ्या टीम्स या ठिकाणी कार्यरत आहेत। बिहाइंड द सीन वेगवेगळ्या जे टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा वर्कआउट सुरू आहे। यातला प्रत्येक आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये आणला जाईल, अटक केला जाईल आणि त्याला मान्य न्यायालयासमोर उभं केलं जाईल। हा जो अजय सरोदे आहे तो नेमका काय व्यवसाय करतो, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, त्याला शस्त्र परवाना घेण्याची गरज नेमकी का भासलेली होती? ते सर्व शस्त्र परवान्याची सुद्धा चौकशी सध्या सुरू आहे। या चौकशीमध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील, त्याला शस्त्र परवान्याची गरज होती की नाही नव्हती, त्यांनी त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, कुठला ॲड्रेस वापरलेला आहे, ह्या सर्व प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस करत आहेत। चौकशीमध्ये जर काही चुकीच्या गोष्टी आढळल्या तर त्याच्यासुद्धा एक 100% कारवाई केली जाईल। म्हणजे दुसरा एक गुन्हा दाखल होऊ शकतो या प्रकरणामध्ये? जे काय गोष्टी समोर येतील चौकशीमध्ये त्या चौकशीत निष्पन्न गोष्टीनुसार पुढील कारवाई केली जाईल। खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे।